मी मनोहर महाडिक टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड अहमदाबाद या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून गाव पिंपरी निर्मळ, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर येथे श्री तात्या दशरथ तात्या निर्मळ यांच्या शेतावर मी आलेलो आहे. आणि त्यांनी काही वर्षापूर्वी हे शेततळ साठी प्लास्टिक वापरलं होतं आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत ते आपण ऐकून घेऊया आणि ते त्यांच्याकडूनच त्यांचं मनोगत काय आहे ते आपण ऐकूया. नमस्कार, मी मनोहर महाडिक टेक्सटाईल इंडस्ट्री लिमिटेड अहमदाबाद. आपलं नाव व गाव सांगा. नमस्कार, दशरथ बाबूराव निर्मळ, मुक्काम पोस्ट पिंपरी निर्मळ, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर आहे. हे प्लास्टिक तुम्ही कोणत्या कंपनीचं वापरलं? हे पेपर आम्ही टेक्सटाईल कंपनीचं वापरलं. अच्छा, किती वर्ष झाली? 11 ते 12 साली आम्ही सर्वसाधारण. 11 ते 12 म्हणजे आज 2025 चालू, म्हणजे साधारण 18 ते 17-18 वर्ष याला झाले. हे प्लास्टिक टाकायच्या अगोदर तुम्ही कोणतं तुमच्याकडे पाण्याचं काय नियोजन होतं? पाणी तसं नव्हतं साहेब. अच्छा. पाणी नव्हतं कारण काय होतं, पाऊस व्हायचा आणि पावसाचं पाणी काय 2-1 महिने राहायचं आणि ते निघून जायचं. मग त्यावेळी तुमच्याकडे बागा बिगा काहीच नव्हतं. काही नव्हत्या. आम्ही मग नंतर तळ केल्यानंतर डाळिंबाच्या बागा लावल्या. अच्छा, साधारण तुमच्याकडे किती डाळिंबाच्या बागा आहेत आता 3 ते 4 एकर बागा आहेत. ओके. 4 एकर मध्ये तुम्ही आता डाळिंब लावलेला आहे. आणि हे तळ झाल्यानंतर तुमच्यामध्ये असं काय प्रोग्रेस झाली वैयक्तिक? नाही, तळ झाल्यानंतर तुम्हाला सांगायचं, थोडक्यात सांगायचं, जर बागा आमच्या जिवंत राहिल्या, टँकरनं पाणी आणायची गरज पडली नाही. पहिलं कसं होतं, बागा असून आम्ही बाहेर गाऊन तळ नसताना पेपर नसताना बाहेर गाऊन टँकरनं पाणी आणायचं. मग ते पानकाळ्यात काय करायचं, आपला पेपर घेतल्यानंतर आम्ही एक तळ बनवलं. जवळजवळ ते 2200 ते 2300 स्क्वेअर फूट आहे. आणि ते तळ बनवल्यानंतर आम्हाला पावसाळ्यात ते भरून ठेवता आलं. बरोबर आहे. आणि भरून ठेवल्यानंतर आमच्या बागा 2-3 एकर बागा, काही गायांचा घास म्हणजे ऊस असन, घास असन, हे काही गवत, काही मका, हे असं क्षेत्र आम्ही ओलिताखाली राहिले. ओके. आणि ते ओलिताखाली राहिल्यानंतर आम्हाला जरा सुगीचे दिवस आले. आणि तुमचे आर्थिक पैसे चांगल्यापैकी सुधारले. पूर्वी तुमचं जे राहतं घर होतं ते कसं होतं? ते 17च होतं, 5चं. आता बंगला आहे का? अच्छा, त्यामुळे चांगल्यापैकी तुमची प्रोग्रेस झाली. आता ह्याच तुमच्या आता किती एकर डाळिंबाची पाणी तुम्ही पाणलोट त्याला देताय, पाणीचा पुरवठा करताय? तुम्हाला सांगायचं, आणि बाकीचा ऊस, घास, मका, असा माझं सर्वसाधारण 8.5 एकर क्षेत्र आहे. पण समजा तळ्यावर आहे, सगळं तळ्यावर आहे. अजून काही दुसरं केलं नाही? दुसरं पण केलं. म्हणजे ह्या कागदाचं तुम्हाला, ह्या प्लास्टिकचं तुम्हाला चांगला अनुभव आल्यामुळं दुसरं लगेच बनवलंय. आणि ते पण कोणत्या कंपनी वापरलं? टेक्सच वापर. त्याला किती वर्ष झाली? त्याला नाही तरी 8 एक वर्ष झाली. त्यालाही 8 एक वर्ष झाली. आणि आता हे जे कागद टाकल्यानंतर, हे जे वापरल्यानंतर तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुमच्या वैयक्तिक काय तुम्ही सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना असं सांगू इच्छितो का टेक्सटाईल कंपनीचा या कागदाला कुठंही तक्रार नाही अजूनपर्यंत. कुठला तिचा जॉईंट सुटत नाही किंवा उन्हामुळे ते फाटत नाही किंवा काही तकलीफ होत नाही. आज मला 15 ते 16 वर्ष झाले, अजूनपर्यंत तो कागद तसाच आहे. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आमच्या गावात तरी 100-200 शेतकऱ्यांनी टेक्सटाईल कंपनीचा कागद, त्या ज्या 100-200 लोकांनी वापरले आहेत, त्या लोकांची काही तक्रार वगैरे काही कुठली कोणाकडे कंपनीकडेच तक्रार नाही? म्हणजे मटेरियल बद्दल तुम्ही समाधानी? हो, एकदम समाधानी. अच्छा, मग ठीक आहे. तुम्ही आम्हाला तुमचं जे मनोगत दिलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि धन्यवाद.